तुम्ही सुद्धा उमेदवार उमेदवार त्यांची बाईक उमेदवार. ठीक आहे, तुम्ही दोन शब्द बोला. तुम्ही या ना, या ना. विशेष आहे आता नाही आहे. शिडी दिसून आली आहे. शिडीला इकडे सुधाकर भाऊ हे शिर्डी जाऊ दे तिकडे. थोडंसं 2 मिनिटासाठी तिला हळवं टाकून दिलं असतं बरं झालं असतं. असं ठीक आहे, बाहेरच निघून जाईल. भाऊ कसा प्रतिसाद मिळतो तुम्ही जेव्हा प्रचार रॅली करता तेव्हा मतदारांकडनं कसा प्रतिसाद? मागील 9 वर्षापासून कॉर्पोरेशनच्या निवडणुका थांबल्या होत्या. यावर्षी 2025-26 कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागल्या. कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे निवडणुकीबद्दल. आम्ही कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. आम्ही लोकांच्या दारावर चाललो आहे मतं मागायला. अतिशय प्रचंड उत्साह लोकांच्या आणि जनतेच्या मनामध्ये आहे आणि आम्हाला त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आम्ही चारही उमेदवार सोबत एकत्र फिरून चारही कमळ असं मतदान मागतो आहे आणि लोकांना ते समजून सांगतो आहे. लोक ते समजून घेऊन राहिले आहे आणि ते अतिशय उत्साही आहे आणि हसून आमचं चौघांचंही स्वागत करून राहिले आहेत. मग कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणूक लढतो? कुठल्या मुद्द्याला घेऊन आपण निवडणूक लढतो? विकासाच्या मुद्द्याला घेऊन आपण निवडणूक लढतोय. जरी ही निवडणूक आता मागच्या 9 वर्षापासून झालेली असेल तरी सुद्धा त्या पिरियडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनी मान्य आमदारांच्या माध्यमातून असो किंवा माननीय CM साहेबांच्या माध्यमातून असो इथे विकास केलेला आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम असो, नर्सिंग म्हणजे इन्स्टिट्यूट असो, सिम्बॉयसिस कॉलेज असो, इथे गार्डन जे बनवलेलं आहे, क श्रेणीचे मुद्दे असो, हा विकास सातत्याने सुरू आहे. म्हणजे फक्त निवडणूक झाली नाही म्हणून विकास थांबावा किंवा लोकांना त्रास जावा असं कुठेच कारण झालेलं नाही आहे. आपला जो कोरोनाचा काळ आला त्या काळातसुद्धा आपण इथे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवलेली आहे. देवाभाऊंची लाडकी बहिणीची योजना सर्वत्र सुरू आहे आणि आपण ती राबवलेली आहे. तो विकासाच्या कार्याला घेऊन विकास हाच आमचा मुद्दा आहे. बघ काय बोलणार तुम्ही, विशेष उभी आहेत, काय बोलणार तुम्ही? काय तुम्ही मतदाराशी जेव्हा संवाद साधला तेव्हा काय मतदाराशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस आम्ही हेच बोललो की आमच्या वस्तीमध्ये आता आमची जी सीट आहे ते स्लम पट्टा आहे. इथे खूप जवळपास 18 ते 20 हजार लोकांचा. त्याच्यामध्ये जर रोडाची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल किंवा कुठल्या गटर लाईनची समस्या असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा मुद्दा घेऊन आणि विकासाचं काम घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरलो आहे. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मतदारांना मी हे आवाहन करू की माननीय चीफ मिनिस्टर देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब, माननीय कृष्णाभाऊ खोपडे साहेब, माननीय मोहनजी मते साहेब आणि सर्व आमदारांच्या ह्याच्यातून आजपर्यंत इथे विकासाचे कार्य उच्चांगाला गेलेले आहेत. नागपूरचा चेहरा मोहरा पलटलेला आहे. तरी सर्व मतदारांनी कमळ आणि फक्त कमळालाच मतदान करावं एवढंच आम्ही आवाहन करू. भाऊ तुम्ही काय मतदारांना आव्हान करणार? आम्ही चारही उमेदवार मिळून प्रभाग 27चे चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिळून जनतेला असं आव्हान करणार आहे की केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी देवाभाऊची सरकार, त्याचप्रमाणे नागपूरमध्ये महानगरपालिकेमध्ये नागपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा बसणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. त्यानंतरच आपल्या इथे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असावा असं आम्ही जनतेला आव्हान करणार आहे. तो सर्वजण म्हणतात की ट्रिपल इंजन, मी म्हणेन की चौबल इंजन. म्हणजे इथे जर नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर जर बसत आहे तो प्रभाग 27मध्ये पण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पाहिजे आहे असं आम्ही जनतेला आव्हान करणार आहे. बस.